निर्णयाची वाट देखील पाहिलं नाहीये. अगदी पाहणा आणि मैदान सोडतायत. हे तरी क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता अगदी आपण त्या पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट पाहणा अगदी पाहायला मिळालं ऋषी सरगरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आउट झालेत आणि पहिला हादरा बसलाय तो नितेश 11 ईगल बॉयज स्वराज्य 11 या संघाला. तरी तिसऱ्या क्रमांकावर योगेश आपण पाहतोय. फलंदाज अनुप तिवारी. बघा अनुप तिवारीने देखील पाठीमागच्या पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. याके बसतील अनुप SPLच्या मैदानावरचा विस्फोटक फलंदाज आहे. त्या मैदानावरती त्यानं देखील खूप चांगल्या खेळ्या साकारल्यात. परंतु या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती बघायचं आहे रबर बॉलचं फॉर्मॅट खेळण्यासाठी आलेत आणि या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने चमकतायत. परंतु पंच बाहेर निघतायत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. अर्थातच 1+1 2 धावा. या 2 धावेनं श्री गणेश हा झालाय जरूर. फलंदाजी करणारा संघ पाहतोय स्वराज्य 11. आता मात्र ऋषी यांना पाहतोय. ऋषी सलामीची भूमिका बजावतायत. ऋषी आणि ऋषी यांना पाहत होतो. आता मात्र ऋषी आउट झालेत. आता मात्र ऋषी बाकी आहेत. बघायचंय ऋषी कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू यांना पाहतोय. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत वाईट आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संदीप नेकी यांना पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. पण तो राजू आता मात्र कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळत आहेत. पण अद्याप मित्र म्हणे राजू यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमक शैलीच्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला सरगर यांना. तदनंतर आपण पाहतोय अजून देखील तत्काळ जागेवरती ठेवण्याचं काम केलं जातं आहे. अगदी वारंवार सातत्यानं अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो. यॉर्कर प्रकारचे चेंडू पाहायला मिळत आहेत. ही तर खासियत राहिली आहे राजू यांची. फक्त आणि फक्त 1 धाव. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 4 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. योगेश वाघ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची देखील भूमिका राहिली. अगदी प्रत्येक खेळाडूंचे अपडेट्स चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय चांगली रूपरेषा त्यांची देखील राहिली आहे. एखाद्या कॅम्प्युटरमध्ये एखादं मेमरी कार्ड सेट करावं ना. अगदी त्यांच्या मेमरीमध्ये अगदी त्यांच्या माइंडमध्ये या ठिकाणी प्रत्येक हर गोष्टी नोंदित केल्या जातात. तर योगेश वाघ यांना आपण पाहतोय. परंतु मैदानामध्ये होतंय काय अलॉंग द कारफीट जिथे 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. शॉट पहा पंचांचा निर्णय येतोय 1 शॉट. अर्थातच 1 धाव वजा होईल म्हणजे एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 5 धावा. 1 गडी बाद 5. 3 षटकांची लढत आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण जर पाहिलं संदीप नेकी जो फन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहा पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग होत आहे. जिथे मिस करतायत पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. काय गोलंदाजी करतायत. कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळतात. पहिले षटक घेऊन येतात. ज्या पद्धतीने विश्वास दर्शवलाय तो विश्वास कितपर्यंत योग्य ठरवतात. कारण जवळपास अद्याप 6 चेंडू फेकण्यासाठी या गोलंदाजांना अर्थात राजू यांना या ठिकाणी कसरत करावी लागते. या षटकातील चेंडू योगेश फक्त झाले 3 आणि 3 चेंडू फेकण्यासाठी खूप मोठी कसरत मेहनत घ्यावी लागते राजू या गोलंदाजांना. कारण एखादा चेंडू डॉट येतो, एखाद्या चेंडूवरती विकेट येते, तर काही चेंडू या ठिकाणी अवांतर स्वरूपाचे सातत्यानं पाहायला मिळत आहेत. म्हणजे 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु फलंदाजी करणारा संघ देखील अजून शांत पाहायला मिळतो आहे. त्यांच्याकडून देखील खूप सारे अपेक्षा असतील. कारण प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला लढायचं असेल तर 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 आणि या धावा तरी बसो. हो चेंडू तर चांगल्या पद्धतीने फेकलाय. अगदी वाऱ्याच्या दिशेनं वाऱ्याची साथ या चेंडूला मिळाली साथ. चेंडू गेला सीमारेषेपार 6 धावन करता.
तर यस आता मला उशिरा का होईना या ठिकाणी या फलंदाजांना हात खुले करण्यास सुरुवात केली. जरूर एक गगनभेदी गगनचुंबी षटकार लगावलाय, परंतु पहा कौतुक करावं लागेल जिथे चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळते गोलंदाजाचं. जिथे संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 13 या धावसंख्येवरती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनुप यांना पाहतोय, अनुप यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अनुप यांना मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. तर पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं जिथे अनुप आले, नुसते आले नाहीयेत तर मैदानावरती अक्षरशः थैमान वाजवलं होतं, षटकारांची भरसात केली होती. ते अनुप अजून देखील अद्याप देखील आपल्याला शांत पाहायला मिळत आहेत. पंच इशारा करतायत ऑफ द बॅट. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. एका षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ झाला समाप्त. एका षटकामागे धावा उभारल्यात, एक गडी बाद 15 धावा. प्रतीश यस डीजे पंधरा धावा झाल्या एका षटकाच्या समाप्तीने. वाईट प्लस 1 धाव. जिथे वाईट चेंडू गेला तिथे एक धाव देखील वसूल केली होती. अगदी प्रत्येक गोष्टीची अपडेट या ठिकाणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील थेट प्रेक्षेपण होते. त्याच्यामुळं अगदी कोणत्याही संघावरती अन्याय किंवा कोणत्याही संघाच्या विरोधात चुकीचं होईल असं काही नाहीये. नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. जिथे पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, परंतु पहा काय मॅच रंगली आहे. जिथे गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात, कारण पावलांचा उपयोग तर सातत्यानं होतोय, परंतु गोलंदाज देखील तितक्याच हुशारीनं तितक्या चतुराईनं या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. जसा का गोलंदाज पावलांचा उपयोग केला, जसं की गोलंदाज देखील अगदी अकूट टप्प्याची गोलंदाजी करतायत. ओहो पुन्हा एकदा आउटसाइड आउट स्टंप, अगदी मोठा लांब लचक बाहेर चेंडू, जिथे पंचांनी स्वैर मारा घोषित केला. म्हणजे एका धाव्याने भर पडते. संघाची एकूण धावसंख्या 16 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना गोलंदाज आपण पाहतोय, रोहित यांना पाहतोय, परंतु रोहित यांचा एक आगळा वेगळा प्रयत्न. जिथे पहा पंच इशारा करतायत इट्स अ कॉल वाईट. यस थँक्यू सो मच. आणि 1 बाउन्स देखील आहे. म्हणजेच एका धाव्याने भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र एक गडी बाद 17 धावा. 17 म्हणलं की खतरा, कोणत्या संघाला खतरा निर्माण होईल. रोहित यांना पाहतोय कामोटे एंडकडून मारा करतायत, तर फलंदाज अनुप अजून देखील शांत पाहायला मिळत आहेत. परंतु अनुप जास्त काळ थांबणाऱ्यांपैकी नाहीयेत. अनुपनं लगावलाय, धडकावून दिलाय, फिरकावून दिलाय या चेंडूला. सेमी रेषेबाहेर 6+1 7 धावा. काय फलंदाजी करतायत अनुप. आता मात्र शांत बसत नाहीये. जिथे बोनस देखील मिळाला, या चेंडूवरती 9 देखील पाहायला मिळाला. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता तो हौसले से उडान होती है. आणि काय या ठिकाणी अनुप या ठिकाणी फलंदाजी करतायत. आता मात्र स्वतःच्या संघाला सावरण्याचं काम करतायत. परंतु पहाना पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतात गोलंदाज रोहित. संघाला घेऊन जातात 24 या धावसंख्येवरती. षटकातील चेंडू झाले ते मात्र फक्त 3. अजून देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. रोहित आपण पाहतो, रोहित विरुद्ध अनुप हे बॅटल देखील पाहायला आता मात्र लोकांना आवडत आहे. आणखीन एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. Remix.
थँक्यू. थोडंसं पंच करेक्शन चाललंय. जिथे आपण 3 चेंडू झालेत, परंतु पहा ना मैदानावरती हाकार. आता मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. तर हे संघाला घेऊन जातात 42 या धावसंख्येला. अनूप नावाचं वादळ तुफान या मैदानावरती घुंगावत आहे. पुन्हा एकदा रॅपिड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर प्राप्त केली आहे. दुसरी धाव पूर्ण होतीये आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44च्या घरामध्ये. 9 चेंडू 34 धावांवरती खेळतात. अनूप काय फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळतात. अक्षरशः आता मात्र त्याच्या चंबूतून टाळ्यांचा गडगडाट देखील पाहायला मिळतोय. एवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बघा वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नितेश 11 ईगल बॉयज खूप वेळ घेतला जातो मित्रांनो. जिथे पहाना 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये त्या ठिकाणी धावगती जर पाहिली तर 1 गडी बाद 44. बघा सरगर आऊट झाले त्यावेळी असं वाटलं की हा संघ बॅकफुटवरती ढकलला गेला जाईल, परंतु सरगर आऊट झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तडफड न घेता अनूपनं ज्या पद्धतीनं डावाला आकार दिलाय तो वाखण्याजोगा आहे. परंतु पहा पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळत आहे. जिथे 1 धाव प्राप्त होईल एका धावेनं संघाच्या एकूण रणसंख्येमध्ये भर. 45 धावा धावफलकावरती ऋषी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथं बॅटीची कडा घेतली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला. दुसरा झटका. चला रॉयल बी संघाचे आहेत स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाचे संघनायक. या ठिकाणी आपण यायचं आहे. इट्स अ कॉल वाईट म्हणजेच एका धावीने आणखीन एक भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43-49 या धावसंख्येवरती. थोडस इथे देखील थोडासा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु
पूर्ण गोष्टीचे अपडेट हा परिपक्वपणे या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जिथे आपण पाहतो मैदानावरती काही काळ 49 धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. $49. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका तर सजवलाय. जिथे पाहते क्षेत्ररक्षक जरूर शर्तीचे प्रयत्न करतायत. पंचांच्या निर्णयाची अजून देखील आपण वाट पाहतोय. बघायचं काय या चेंडूवरती असेल. परंतु पहा पंच दर्शवतायत काही नाही. फक्त या चेंडूवरती 2 धावा आहेत. म्हणजे 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी भर धावसंख्या जाऊन पोहोचली 48. आता मात्र 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे ऑल द कार फीट लॉकआउट क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडूची उचल करतायत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने संघाचा अर्धशतक SK करिश्मा 11 संघाचं स्वराज्य 11 या संघाचं. बघा या ठिकाणी आता मात्र सगळ्यांचंच कन्फ्युजन व्हायला लागलंय. कारण इथे चाललेला गोंधळ गडबड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही ना बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय. आता मात्र थोडीशी लाईन वर करताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं आणखीन थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 51च्या घरामध्ये. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेखर यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. स्वराज्य 11 संघ काय फलंदाजी करतायत. परंतु पहा पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त होईल का. अनुप यांना स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. कारण ज्या पद्धतीनं अनुप फलंदाजी करतायत, ज्या पद्धतीने त्या मैदानावरती चाललेली त्यांची षटकाराची आतिषबाजी वाखणण्याजोगी राहिली आहे. कारण त्यांच्याच बळावरती जर पाहिलं तर हा संघ एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. तब्बल धावपत्ती जर पाहिली तर एक गडी बाद 52 धावा धावफलकावरती पाहतोय. शेखर यांचा पुढे चेंडू सामना करतील अनुप. परंतु अनुप यांना न समजलेला चेंडू जिथे पंचांनी घोषित केला हा चेंडू आहे अवांतर स्वरूपाचा. अर्थातच एका धावेनं भर पडेल. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर 53 धावा धावफलकावरती. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. परंतु पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे या चेंडूवरती असेल काय. होय येस डेफिनेटली या चेंडूवरती 0 धावा असतील. म्हणजेच धावगती आहे त्याच जागेवर स्थिरवते. 53 धावा धावफलकावरती. शेखर यांचं कौतुक करावं लागेल. आता मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत, ज्या पद्धतीनं कमबॅक करतायत. परंतु पहा पुन्हा एकदा चेंडू डॉट फेकलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या 53. 54 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. तर तत्पूर्वी मी डीजे यांना थोडंसं थांबवतोय. यानंतरची लढत असेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 विरुद्ध रॉयल बी. या 2 संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक केली जाते. तर मी सावंत सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या 2 संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायची आहे. त्याला सौरभ नाणेफेकी करून घ्या. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि रॉयल बी या 2 संघादरम्यान असणारी लढत असेल. तर सावंत सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती. सचिन कारभार या. चला नाणेफेकीसाठी या.
तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या आहेत. 53-54 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचंय. तर चला पाहूया कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. तर या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. आर्यन्स 11 चषक 2025 प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. धन्यवाद श्रीकांत मुळीक. जाऊयात आमच्या ठीक मुख्य मंचावरती जिथे टॉस केला जातोय. अर्थातच रणजित कट्टे पाटील किंग्स 11 विरुद्ध रॉयल बी या दोन संघादरम्यानचं यानंतरचं बॅटल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टॉस जिंकलाय रॉयल बी संघानं. निर्णय अपेक्षित असेल परंतु जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. जबरदस्त फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. सर्व सामने दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचे असतील. आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. प्रहेश पाटील असतील, सौरभ मोठे, सौदी, रितेश यादव, त्यानंतर जर आपण पाहिलं तर हरपी सिंग, ऋषी थोरात, यश पाटील, अमित मोठे आणि दर्शन या सर्व आमच्या युवा आयोजकांचं आपण या ठिकाणी विशेष कौतुक करूया. खरं तर या युवा खेळाडूंकडे असणारी त्यांची खेळाबद्दलची गुणवत्ता आणि त्यानंतर आयोजनामध्ये एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. रोहन पाटील यांचा देखील आपण उल्लेख करूया कारण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण या स्पर्धा मात्र इथे आयोजित पाहतोय. आर्यन्स स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. तर पहिल्या सत्रामध्ये 53 धावा उभारल्या गेल्यात. 54 धावांचं लक्ष आहे. सर्व नजरा आता या दोन आघाडीच्या फलंदाजांवरती असतील. असं नाहीये की हे लक्ष हे उद्दिष्ट गाठता येणार नाहीये. ईगल बॉईज संघाचा जर आपण या ठिकाणी विचार केला, नितेश 11 ईगल बॉईज वर्सेस स्वराज्य 11 संघाच्या खेळाडूंनी कदाचित ही गोष्ट मनावरती घेतली आहे की काय. कारण ऋषी सरगर मी मगाशी उल्लेख केला होता की फक्त या एका खेळाडूवरती तुम्हाला निर्भर राहून चालणार नाहीये. तुम्हाला स्वतःची गुणवत्ता देखील दाखवावी लागेल आणि कदाचित ही गोष्ट या संघाने आपल्या मनावरती घेतली आणि कमालीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये 53 धावा उभारल्या गेल्या. 54 धावांचं लक्ष ठेवलं. पहिल्या चेंडूवरती संदीप नेगीच्या बॅटमधून सिंगल जरूर आली आहे परंतु सिंगलनं काम बनणार नाही आहे. लक्ष मोठं आहे. 18 चेंडूंमध्ये 54 धावांचं आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. दीप सिंगचा जर आपण विचार केला तर त्याची बॅट यावर्षी थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली. फारसे मोठे आकर्षक आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीत परंतु कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. आतापर्यंत झालेल्या 4 स्पर्धेमध्ये दीपनं थोडीशी निराशा जरूर केली आपल्या संघ सहकाऱ्यांची, आपल्या संघ पाठीराख्यांची. परंतु ही योग्य वेळ आहे कारण इथे जर का धावा चेस केल्या गेल्या तर इतिहास रचला जाईल. 3 षटकांमध्ये 54 धावा उभारण्याचा आणि ती धमक आहे, ती गुणवत्ता आहे. संदीप नेगीचा जर आपण विचार केला तर आक्रमक स्ट्रोक त्याच्या भात्यामध्ये त्याची एक वेगळी शैली आहे. समोरचा पाय जर तुम्ही त्याचा पाहाल तर प्रत्येक फटका खेळतेवेळी तो पाय आपल्याला आपटताना पाहायला मिळतो आणि यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा मानस झेल सुटला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. हॅलो, अगदी रिप्लेच्या माध्यमातून जर आपण पाहाल तर त्याचा एक वेगळा स्टान्स आहे. डीप टू द क्रीज उभा राहताना तो आपल्याला पाहायला मिळतो आणि
अगदी त्याचा डावा पाय जर तुम्ही पाहिलात ना तर तो डावा पाय जितक्या उंचावरून खाली येईल ना चेंडू तितक्याच लांब त्याच्या बॅटला कनेक्ट झाल्यावरती जाताना पाहायला मिळतो. संदीप नेगीची ही एक वेगळी शैली आहे, त्या खेळाडूची ती एक वेगळी गुणवत्ता आहे आणि सातत्यानं तो खेळाडू तमाम क्रीडा रसिकांना प्रभावित करणारी फलंदाजी या मैदानावरती साकारत आलाय. पहिला षटकार आलाय, आणखीन अशा 1 ते 2 षटकारांची आवश्यकता. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, ऋषी येत आहे जेलच्या खाली, चूक होणार नाहीये. सर्वाधिक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे संदीप नेगीच्या स्वरूपात. ओमकार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक आपण स्वागत करूया. परंतु विकेट ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं, परंतु आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतात, जे जजमेंट मात्र या ठिकाणी या झेलामध्ये परावर्तित करू शकले नाहीये. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळालं. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला आपण हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जेव्हा चेंडू उंच हवेमध्ये जातो त्यावेळेला वाऱ्याबरोबर हेलकावे खाताना तो चेंडू खाली येतो आणि त्याला वायबल होणाऱ्या चेंडूला कंट्रोल करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. यानंतर रणजित कट्टे पाटील संघ डिपेंडिंग चॅम्पियन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खूप मोठी वाट त्यांना पाहावी लागली आहे, कारण पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये त्यांना पुढे चाल मिळाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील त्यांचा तिसरा सामना होता. त्यामुळे जवळपास सकाळचं सत्र गेलं, दुपारचं सत्र गेलं आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. एकूण चेंडू झाले त्या षटकातील षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आहेत धाव फलकावर, 11 धावा, 1 गडी बाद 11. इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही 43 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. एक सामना आपण आर्यन संघाचा देखील पाहिला, 12-52ची आवश्यकता होती आणि तो सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला होता. अजूनही पाहिलं तर 21.50च्या सरासरीनं धावा धावफलकावरती उभा राहायच्यात. थोडक्यात काय तर 3 षटकार आणि 1 चौकार तुम्हाला प्रत्येक 6 चेंडू मागे खेचायचा आहे. दीपसिंग जोपर्यंत मैदानावरती आहे धमक आहे. जरी या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याची बॅट शांत असली ना तरी दीप एक असा खेळाडू आहे की जो हा कारनामा मैदानावरती करू शकतो. आणि आलेला फलंदाज नवीन बॅटर इनॅट नंबर 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, रोहित. रोहित नाव आहे, 45 जर्सी क्रमांक आहे. इथे मात्र आपल्या संघासाठी त्या प्रकारची खेळी मैदानावरती साकारणार का? गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. आपल्या स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. अवांतर चेंडू 1 फॉर द ओव्हर हा इशारा देखील या ठिकाणी पंचांचा आलाय. 1 धाव धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. 12 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 54 धावांचं लक्ष आहे. सातत्यानं पंच या गोष्टीचा उल्लेख करतायत की होय 1 फॉर द ओव्हर. इथून मात्र तुम्हाला दुसरा बाउन्सर चेंडू कदाचित करता येणार नाही. लाईन आणि लेंथ बदलावी लागेल. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारच्या चेंडूंना ज्यावेळेला तुम्ही सामोरं जाताना त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा वेगळ्या उंचीवरती असणं गरजेचं आहे. संदीप नेगीची कमतरता जरूर या ठिकाणी खलत असेल, कारण अगदी रन रेट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. अशा वेळेला तुमचा इन्फॉर्म फलंदाज विकेटवरती असणं संघासाठी जमेची बाजू असते. लक्ष कितीही मोठं असो, त्या धावांचा पाठलाग जर करायचा असेल. चेंडू झाले त्या षटकातील तिसऱ्या पंचांची मागणी होते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी होईल. आयोजन समितीला विनंती असेल, तिसरा पंच आपण पाठवायचंय. सौरभ आहेत, सौरभ मोठे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर विविध मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. गोलंदाज हा जाणीवपूर्वक कोणताही चेंडू थ्रो करत नाही. त्याला माहित आहे एखादा स्पर्धेमध्ये जर का आपण थ्रो गोलंदाज ठरलो तर मात्र आपलं गोलंदाजीमधलं करिअर कदाचित संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे ही चूक कोणताही खेळाडू मैदानावर करणार नाही. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस मिस्टामिंग स्ट्रोक. आणखीन एक मोठी सफलता. दीप सिंगला देखील परतावं लागेल. जे 2 आशेचे किरण होते हे 2 आशेचे किरण मात्र मावळलेत. दोनही सलामीवीर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक दे धक्का आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. तर पहा सेमीफायनल 1 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता ठरणार यासाठीचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिला संघ संघर्ष ए संघ ठरलाय जो फर्स्ट सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. परंतु नवीन बॅटर आल्या आल्या मात्र हात खुले करण्याची संधी. पुण्यामध्ये चेंडू मिळाला त्यावरती केलाय घणाघाती प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. मात्र आपण पाहतोय 2 गडी बाद या षटकाराच्या संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजावरती हल्ला बोल करणं साधारणतः स्वाभाविक खेळ आहे. लक्ष्य 54 धावांचा आहे. 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. आणखीन एक सिंगल या ठिकाणी ऑफ द बॅट. येस ऑफ द बॅट पंच इशारा करतात. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू होता. खरं तर हा चेंडू जर का मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केला असता तर काहीसं वेगळं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही इक्वेशन पाहिलं तर शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज. किमान 2 मध्ये 1 मोठा फटका अपेक्षा करेल नितेश 11 ईगल बॉईज. नितेश 11 म्हटलं तर नितेश राणे नो डाऊट. प्रितेश राणे आहेत. नितेश 11 ईगल बॉईज या नावाखाली तो संघ खेळतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. अगदी अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी किंवा गोलंदाजीची लाईन आणि लेंथ कोणती असायला पाहिजे. कारण फलंदाज मोठ्या फटक्यासाठी ज्या वेळेला विचार करत असेल त्यावेळेला तुम्हाला फलंदाजाचं माइंड रीड करता आलं पाहिजे. तुमची लाईन आणि लेंथ आणि तुमची गुणवत्ता या सर्व गोष्टीची कसोटी अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये असते. आणि खास करून 2 किंवा 3 षटकांचे सामने ज्या वेळेला तुम्ही खेळता यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. शेवटच्या 2ही चेंडूमध्ये गोलंदाजाचं कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. 1 धाव आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ऋषी अतिशय वेगानं चेंडूवरती येतात. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या. 54 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा 2 विकेट्स गमावल्या गेल्यात. सर्वत्र स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2-2-2-2 हे आकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि विजयासाठी आता मात्र लक्ष गाठायचं आहे. ते अर्थातच येणारे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. चला 10 मिनिटे झाली आहेत. अमित आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील मला आज सकाळपासून प्रत्येक षटकानंतर किती वेळ त्या षटकासाठी घेतला गेला हे देखील सांगतायत. पहिला चेंडू अवांतर आहे. इक्वेशन बदलतंय. 6-31चं समीकरण आहे. डावकुरा फलंदाज ज्यांना आल्या आल्या मात्र मोठा फटका जरूर लगावला. परंतु त्यानंतर फारशी मोठी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाहीये. किंबहुना संधी जास्त त्या खेळाडूला मिळाली नाहीये. अंतिम षटक घेऊन गोलंदाज तुषार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज्य संघ देखील हळूहळू या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळतोय.
ऑन साईडला एका हाताने हा फटका खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर येतात. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. नितेश 11 ईगल बॉईज संघानं पहिल्या सत्रामध्ये धावा रोखता आल्या नाही आहेत. ही कुठेतरी मी म्हणेन की कमकुवत बाजू ठरली त्यांची गोलंदाजी. फलंदाजीमध्ये जरूर प्रतिकार आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जरूर निसटता त्यांच्या हातामधून आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अनेक चमत्कार होताना आपण सातत्यानं पाहिलेत. आणि खास करून या मैदानाचा जर विचार केला तर या मैदानावरती अनेक अशक्यप्राय गोष्टी, अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर का शेवटच्या चेंडूवर षटकार आला असता तर आणखीन एक विक्रम आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा पाहायला मिळाला असता. एकूणच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 82 धावा चेस होताना आपण पाहिल्या 4 षटकांमध्ये. यावेळेला डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू. इथे काय घडतंय, यष्टी रक्षकाच्या मागे उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चक्कावतोय. थोडंसं बॉडी बॅलन्स देखील बिघडलंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, इट्स अ वाईड बॉल. वाईड +2 1+2 एकूण 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. केवळ सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असताना एक्स्ट्रा करण्याची आवश्यकता आहे का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न या ठिकाणी. जसे तुम्ही सामने खेळता, जितका तुमच्याकडे अनुभव येतो तितक्या अनुभवातून तुम्ही शिकत जाता. स्वराज्य संघ ड्रायव्हिंग सीटवरती आहे. एक्स्ट्रा काही करण्याची गरज सध्याच्या घडीला तरी या संघाला नाही आहे. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. तुम्हाला केवळ 2 चेंडू आणि अशा प्रकारे जर का फटकेबाजी होत राहिली तर मात्र अजूनही सामन्यामध्ये हा संघ मुसंडी मारू शकतो. षटकार येतोय, दमदार स्ट्रोक, 6 धावा. तर या ठिकाणी शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक इतिहास मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटर सागर सुतार अर्थातच फ्लेमिंग या नावानं हा खेळाडू देखील ओळखला जातो. आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? होय, आतापर्यंत या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत. परंतु आता मात्र गरज आहे खऱ्या अर्थानं या खेळाडूला आपल्या सर्वोत्तम खेळाची. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जो कारनामा अकीबनं या मैदानावरती केला, कदाचित त्याचा संघ पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु इथून 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चला, वेळ जास्तीचा घेतला जातोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. या चेंडूवरती जर का षटकार आला तर मात्र धाबे दणाणले जातील गोलंदाजाचे आणि तो फटका फ्लेमिंगच्या बॅटमधून येणार का? खूप चांगलं या ठिकाणी सिंगल मात्र धावफलकावरती आले. फ्लेमिंग ऑफ स्ट्राईक जातोय, ही सुटकेचा निश्वास असेल. या दरम्यान आपण पाहिलं तर यश पाटील देखील आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. तर वेलकम यश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणखीन एक युवा आयोजक या स्पर्धांचे. हा जो एक मित्र परिवार आहे ना, आर्यन्स ग्रुप, जबरदस्त आयोजनामध्ये त्यांचा असलेला हातखंडा, प्रयश ची या स्पर्धेसाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्याच्या सर्व साथीदारांकडून त्याला मिळालेली साथ. रोहन यांचं प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेसाठी, रोहन पाटील यांचं. तर या सगळ्या गोष्टी ना तुमच्या आयोजनाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात. आणखीन एक सिंगलनं फारसा फरक पडणार नाही. या 4 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. आता 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे गोलंदाज विकेट्स मिळवणार की फलंदाज मोठा फटका? खरं तर फ्लेमिंगचं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जाणं हे प्रतिस्पर्धी संघासाठी, भारतातच स्वराज्य संघासाठी जमेची बाजू ठरलं. व्हाईट बॉल आहे. इथे काय घडतंय? दैव बलवत्तर आहे मी म्हणेन गोलंदाजाचं, कारण ती फास्ट आउटफील्ड आहे. बॅकअपला पुढे नाही आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. येस, इट्स अ वाईड बॉल. अगेन 3 रन्स. या षटकामध्ये दुसऱ्यांदा असं घडलंय की अवांतर चेंडू आणि 2 धावा आल्यात. म्हणजे एकूण 3 आणि 3 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळाल्यात.
जर का अंतिम दोन जे चेंडू खेळले गेले ज्यावरती फक्त आणि फक्त सिंगल आल्या, जर त्याच्यामध्ये एखादा षटकार आला असता ना तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू 15. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. याही वेळेला यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय, परंतु इथे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आहे आणि जवळपास आता या सामन्यातील औपचारिकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. 1 बॉल 14 रन्स रिक्वायर्स टू विन. 1 चेंडू 11 धावा या मैदानावरती होताना आपण पाहिल्यात. हर्षल चौधरीच्या नावावरती तो अजूनही विक्रम अबाधित आहे. 1 चेंडू 9 धावा होताना पाहिल्यात. कमलेश गुंजवडेच्या नावावर आय थिंक तो विक्रम आहे, परंतु इथे मात्र अवांतर चेंडू आहे. 7वी अवांतर धाव या षटकातील पाहायला मिळाले. 3रा अवांतर चेंडू आपण या षटकातील पाहतोय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. पावसाच्या सरी कोसळायला लागल्यानंतर प्रेक्षकांची उडणारी दाणादाण देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मित्रांनो, ह्या श्रावण सरी आहेत, या फार काळ तुम्हाला वेटीस धरत नाहीत. फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय आणि चेंडू मात्र अगदी जर आपण पाहिलं तर 1+1 असं वाटलं की हा फुलटॉस चेंडू षटकारामध्ये जर का परावर्तित झाला असता, चौकारामध्ये परावर्तित झाला असतं तर काहीच वेगळं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु 2 धावा आल्यात. गोलंदाज या ठिकाणी या षटकामध्ये काही अंशात मी म्हणेन की दैव त्याचं बलवत्तर ठरलंय आणि सगळे सहकारी त्याला सांगतायत की बाबा केवळ चेंडू सोडायचा आहे, बाकी वेगळं काही करण्याची गरज नाहीये. परंतु दबाव ज्या वेळेला तुम्ही हँडल करताना त्यावेळेला अशा प्रकारचे घटना मैदानावरती घडत असतात. 1 चेंडू 11 धावांची गरज आणि आज बरोबर हा चेंडू देखील आत येतोय निर्धाव. सामन्यामधली जी औपचारिकता होती ती औपचारिकता मात्र पूर्ण केली जाते आणि हा सामना मात्र जिंकलाय स्वराज्य 11 संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन.